नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी 2024मध्ये 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, त्या लॉटरीमध्ये आता जे निकालाची तारीख आणि निकालाचं ठिकाण हे पण डिक्लेअर झालेलं आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की हे लोकेशनला जर तुम्हाला यायचं असेल तर मी यापूर्वीच एक व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर लाईव्ह लोकेशन जर बघायचं असेल तर मी या चॅनलवरती लाईव्ह पण करणार आहे. ज्यांना लाईव्ह बघायचं असेल त्यांनी या फनी प्रवीण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुम्ही लाईव्ह हा जो ड्रॉ आहे, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा ज्यांनी फॉर्म नाही भरलेला आहे ते सुद्धा पण हा तुम्ही लकी जो ड्रॉ आहे 26,000 घरांच्या लॉटरीचा तो तुम्ही बघू शकता. आता आपला हा विषय आहे की बा ज्यांना घर लागले तर आपल्याला घर लागल्यानंतर कोणत्या फॅसिलिटी मिळतात, सिडकोच्या घरांमध्ये ज्या फॅसिलिटी मिळतात त्या आता आपण क्रमाक्रमाने पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला सिडको लॉटरीचे पूर्ण नोटिफिकेशन टप्प्याटप्प्याने तुम्हाला येत जातील. बघा साईडला व्हिडिओ लावलेला आहे. बघा त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही जी सिडको सोसायटी आहे आमची, या सोसायटीमध्ये बघा ही जी इमारतीच्या खाली जी पार्किंग दिसते ही पार्किंग पण फ्री असते. बघा 2 व्हीलर 4 व्हीलर काही ठिकाणी हे सिडको लॉटरीमध्ये ओपन पार्किंग सांगण्यात आलेली आहे. ओपन पार्किंग म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की तिथे तुम्ही कोणीही म्हणजे पार्किंग करू शकते सोसायटीच्या आतमध्ये. तिथे कोणाची नाव एंट्री नसते. बघा काही ठिकाणी आपण प्रायव्हेट बिल्डरकडे गेलो तर तिथे आपल्याला पार्किंग विकत घ्यावी लागते. असं सिडको सोसायटीमध्ये पार्किंगचं शुल्क नसतो. तुम्ही ओपन पार्किंग याचा अर्थ म्हणजे जो पहिले येईल तो तिथे गाडी पार्क करू शकतो असं त्यांचं असते. आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा तेच आहे. बघा ज्याची गाडी पहिले येईल तो पार्क करेल असं हे नियम असतात सिडको सोसायटीचे. तिथे कोणाची अशी म्हणजे मक्तेदारी नसते की बा ही माझी पार्किंग आहे असं. ते कोणत्याही प्रकारची अशी गोष्ट तिथे दिसून येत नाही. ही झाली पार्किंगच्याबद्दल. त्यानंतर गार्डन पण खूप मोठमोठाले असतात. बघा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक देणार आहे. तुम्ही त्या लिंकला क्लिक करून बघा. ही सिडको सोसायटीमध्ये जी ॲमेनिटीज आहे, जे गार्डन आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी जो चिल्ड्रन प्ले एरिया आहे हे पण फ्रीमध्ये मिळतो. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला सांगण्यात आलं आहे पारदर्शक किंमत. याच्यामध्ये कोणतीही छुपी किंमत नाही. बघा जे सिडको लॉटरीमध्ये जी किंमत सांगण्यात आलेली आहे तीच किंमत आपल्याला ग्राह्य धरण्यात येणार आहे. याच्या व्यतिरिक्त समजा प्रायव्हेट बिल्डरकडे जर आपण गेलो तर त्यांचे वेगवेगळे चार्जेस असतात. तसं सिडको सोसायटीमध्ये सिडकोचं जर तुम्ही घर घेता तर असे कोणत्याही प्रकारचे चार्जेस नसतात. जी किंमत सांगितली तीच किंमत. बघा वाशीतला जी 74 लाख रुपये किंमत सांगण्यात आली आहे ती 74 लाख रुपयेच किंमत राहणार आहे. आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे चार्ज वेगळे असतात. ते गव्हर्नमेंटची फी असते. ते तुम्हाला जे सिडको जेव्हा त्यांचं नोटिफिकेशन डिक्लेअर करेल, जे लेटर म्हणजे LIG आणि EWSसाठी किती चार्ज असतात त्याची माहिती पण मी तुम्हाला क्रमाक्रमाने देणार आहे. कोणत्याही प्रकारचे छुपे जे शुल्क असते ते पण छुपे शुल्क सिडकोच्या घरांमध्ये नसतात. बघा किमतीचे 2 वर्षाचा देखभाल खर्चाचा समावेश. बघा जेव्हा तुम्ही सिडकोचं घर घेतात तिथूनपासून तुम्हाला मेंटेनन्स हे 2 वर्ष नाही द्यावं लागत. बघा समजा आता तुम्ही सिडकोचं घर घेतलं तर लिफ्ट मेंटेनन्स असतात, साफसफाई कर्मचारी असतात, सिक्युरिटी असतात, अजून गार्डनची साफसफाई करणारे जे माळी असतात ते असतात. असे जे वेगवेगळे जे मेंटेनन्ससाठी जी सोसायटी असते त्या मेंटेनन्सच्या सोसायटीसाठी सिडकोचं घर घेतल्यानंतर तुम्हाला 2 वर्ष कोणत्याही प्रकारचे शुल्क अदा करावे लागत नाही. तर तुम्हाला ही पण एक सिडकोच्या सोसायटीमध्ये तुम्हाला एक चांगलं म्हणजे असलेली जीवनशैलीमध्ये असलेलं हे एक म्हणजे चान्स तुम्हाला मिळतो. त्यानंतर परिवहन सुलभ विकासाने परिपूर्ण मोक्याची ठिकाणे. सिडकोची जी घरे आहेत ती बघा काही ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या लागून आहेत, काही ठिकाणी मेट्रो स्टेशनच्या लागून आहे. तर तुम्हाला परिवहन आणि दळणवळणासाठी पण एकदम सोयीस्कर अशी ही मोक्याच्या ठिकाणी असलेली घरे आहेत. गुणवत्तापूर्ण बांधकाम. बघा बांधकामाचा दर्जा पण तुम्हाला छान मिळतो. सामुदायिक जीवनशैली, मोफत पार्किंग. बघा पार्किंगचं मी तुम्हाला सांगितले की पार्किंगचं कोणत्याही प्रकारे ओपन पार्किंग असते, त्यामुळे तिथे पार्किंगचं विकत आपल्याला घ्यावी लागत नाही. त्यानंतर क्लिअर प्रॉपर्टी टायटल. बघा क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे की या प्रॉपर्टीची एवढीच किंमत आहे. छुपे जे शुल्क असतात ते कोणतेही छुपे शुल्क नाही. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन सुविधा म्हणजे फायर ब्रिगेड. बघा फायर ब्रिगेडची पण सुविधा प्रत्येक इमारतीमध्ये त्यांनी सिडकोने दिलेली आहे. सेंद्रिय कचरा प्रक्रिया यंत्रणा. बघा आता आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा असे एका म्हणजे एक जागा त्यांनी ठेवलेली आहे की जो कचरा सोसायटीमधून निघेल त्याचं कचऱ्याचं जी व्यवस्थित यंत्रणा आहे,
जो प्लास्टिक कचरा, सुका कचरा, ओला कचरा अशी ती यंत्रणा पण आपल्याला सिडकोच्या सोसायटीमध्ये मिळते. त्यानंतर सामुदायिक क्षेत्रांमध्ये CCTV बघा, CCTV पण मिळतात. मनोरंजन क्षेत्रे, लॉनसह उद्यान बघा, लॉनसह उद्यान म्हणजे मी तुम्हाला एक लिंक देणार आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मी कव्हर केलेली आहे. RCC प्रीकास्ट मायवन तंत्रज्ञान बघा, हे आताचं जे तंत्रज्ञान आहे, ही जी सिडकोची जी घरे आहेत, हे प्रीकास्ट आणि मायवन तंत्रज्ञानाने उपयुक्त असे घरे आहेत. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रांसाठी DG बॅकअप बघा, जर इलेक्ट्रिसिटी जर गेली तर इलेक्ट्रिसिटी गेल्यासाठी जे म्हणजे बघा ते बॅकअपसाठी पण ती सुविधा सिडकोच्या सोसायटीमध्ये आहे. समजा इलेक्ट्रिसिटी गेली तर लिफ्ट बंद पडतात, सोसायटीमधले लाईटी बंद पडतात, तर त्यांच्यासाठी बॅकअपची सुविधा पण सिडकोच्या सोसायटीमध्ये आपल्याला मिळते. बाह्य टेक्स्चरचे रंगकाम, रंगाची पण जे तुम्हाला जी क्वालिटी आहे ती पण एकदम उत्तम दर्जाची आहे असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. वीज वितरणासाठी स्वतंत्र व्यवस्था बघा, इलेक्ट्रिसिटीसाठी पण स्वतंत्र व्यवस्था त्यांनी करण्यात आलेली आहे. मेट्रो आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी बघा, काही जे लॉटरी निघालेली आहेत, काही लॉटरी रेल्वे स्टेशनच्या लागून आहेत, जसे की मानसरोवर, खांदेश्वर, खारघर, वाशीची पण आपण धरू शकतो, कारण वाशी रेल्वे स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती हा वाशी ट्रक टर्मिनलचा प्रोजेक्ट आहे. त्यानंतर EWSमध्ये सुद्धा मेट्रोचं कनेक्टिव्हिटी सांगितले गेली तर आपल्याला बघा, खारघर सेक्टर 14 झालं, परत तळोजामध्ये सेक्टर 28, सेक्टर 39, सेक्टर 37A 1 BHK 2 BHK हे पण मेट्रोनी कनेक्टिव्हिटीला जवळ असलेली घरे आहेत. त्यानंतर उत्कृष्ट रस्त्यांचे जाळे बघा, उत्कृष्ट रस्त्यांचे जाळे म्हणजे बघा, एकदम मोठमोठाले रस्ते, असे कोणत्याही प्रकारची अडीअडचणीचे रस्ते नसतात, अशी ही सिडकोच्या घरांमध्ये असलेली उत्कृष्ट जीवनशैली आपल्याला मिळते. तर ज्यांना घरं लागतील, 15 तारखेला आता ड्रॉ होणारच आहे, त्या ज्यांना घरे लागतील त्यांना ही उत्कृष्ट जीवनशैली आपल्याला जगायला मिळेल. अशी ही सिडकोच्या घरांमध्ये तुम्हाला जर घर लागलं तर ही फॅसिलिटी तुम्हाला मिळतात. खूप लोकांनी कमेंट केली होती की सर आम्हाला याबद्दल व्हिडिओ बनवा, आम्हाला सांगा की बा आपल्या सिडकोच्या घरामध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात. तर हे सुविधा मिळतात. आणि राहिला लाईव्हचा प्रश्न, येणाऱ्या 15 तारखेला हा ड्रॉ लाईव्ह होणार आहे. सेक्टर 28 तळोजा फेज 2 मेट्रोनी पण तुम्ही येऊ शकता. बेलापूरवरून मेट्रो जे शेवटचं स्टॉप आहे पेंदर मेट्रो स्टेशन, त्यानंतर तुम्ही बसने पण येऊ शकता. खारघर रेल्वे स्टेशनच्या बाजून खारघर बस स्टॉप आहे, तिथून 43, 45 आणि 52 नंबरची बस डायरेक्ट सेक्टर 27च्या गेटच्या 1 नंबरवरती येते आणि तिथून तुम्ही 5 मिनिटाच्या अंतरावरती तिथे येऊ शकता. आणि ज्यांना येता येत नसेल त्यांच्यासाठी लाईव्हसाठी पण मी अरेंज करणार आहे, म्हणजे तुम्ही घर बसल्या लाईव्ह तुम्ही बघू शकता. तर असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की वाचा. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लाईव्हसुद्धा घरी बसल्या बघू शकता. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.